पण घाटोळ आपल्यासोबत नाशिकमधनं जोडले गेले. तर लक्ष्मण, काय हा सगळा प्रकार सविस्तर सांग. खरं तर नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून हा सगळा डिक्ले आणि गीते समर्थकांमधला हा राडा सुरू आहे. गीते आणि डिक्ले जे आहेत त्यांच्यामधला हा रोजचा राडा झालेला आहे. कारण खरं तर वसंत त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये जे राहुल डिक्ले आहे ते भाजपचे उमेदवार आहे आणि गणेश गीते जे आहे ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच कार्यकर्ते आहे. दोघेही एकेकाळचे मित्र होते. मात्र गणेश गीते यांनी निवडणुकीच्या तोंडावरती भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवारांच्या आणि त्या ठिकाणून ते उमेदवारी करत आहेत. हे दोनही नेते जे आहेत ते एकमेकांच्या समोर आहे. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो राहुल डिक्ले यांच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या आरोपातून या कार्यकर्त्यांनी ही गाडी फोडलेली आहे. तर दुसरीकडे गणेश गीते यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की आम्ही प्रचार करतोय, स्लिपा वाटतोय, स्लिपा वाटणं हा आमचा अधिकार आहे, हा BLOचा अधिकार आहे. अर्थात निवडणूक आयोगाचा एक भाग जो आहे तो म्हणजे स्लिपा वाटण्याचा भाग आहे आणि तेच काम आम्ही करत असताना अशा पद्धतीनं राहुल डिक्ले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आमच्यावरती हल्ला करण्यात येतोय. ठिकठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना अडवलं जातंय, स्लिपा वाटू नका असं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे राहुल डिक्ले असं म्हणताय की स्लिपा वाटण्याच्या नावाखाली हे पैशांचं वाटप करताय आणि या सगळ्यातून हा सगळा राडा जो आहे तो नाशिकमध्ये झाल्याचं पाहायला मिळतोय. नाशिकचा पूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे तो या सगळ्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी याच मतदारसंघात गणेश गीते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि आज पुन्हा एकदा नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये असलेल्या नाग चौकापासून जवळपास 100 मीटर अंतरावरती ज्या चौकामध्ये ही गाडी फोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे एक माजी नगरसेवक आहे, त्यांचं त्या ठिकाणी घर आहे आणि त्यांच्या घराच्या परिसरामध्ये स्लिपा वाटण्याचं काम सुरू होतं आणि त्याच ठिकाणी राहुल डिक्ले यांच्या कार्यकर्त्यांना संशय होता की हे पैसे वाटताय आणि त्यातून राहुल डिक्ले यांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी. लक्ष्मण, आतापर्यंत पोलिसांनी किती जणांना ताब्यात घेतलंय, कोणावर कारवाई केली का आणि सध्याची इथली परिस्थिती काय आहे? सध्या स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड जे आहे ते घटनास्थळी त्यांच्या पोलीस लवाजमासह दाखल झालेले आहे. त्यांच्याकडनं या सगळ्या परिसरातले मधले CCTV फुटेज आहे ते ताब्यात घेतले जात आहे. या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, काय नेमकं प्रकरण होतं याचा तपास पोलिसांकडनं केला जातोय. मात्र आता पोलिसांकडनं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समोरासमोर न येऊ देणं हे मोठं आव्हान आहे. कारण या ठिकाणी जर मोठ्या दोन्ही बाजूचा जर मॉब जर समोरासमोर आला तर एक मोठी दंगल उसळू शकते अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्याच्यामुळे आता पोलिसांवर एक मोठं आव्हान आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवणं, त्यांना वेगळं करणं आणि यानंतर पोलिसांकडनं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर जे 2 दिवसांपूर्वी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले तशा स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील. कारण दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर हल्ले झालेले आहे आणि त्यामुळे आता हे सगळं प्रकरण जे आहे ते वाढताना आणि चिघळताना दिसतंय नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात. लक्ष्मण, नाशिक जिल्ह्यात हा 6वा किंवा 7वा प्रसंग आहे गेल्या 20 दिवसातला अशा प्रकारे कार्यकर्ते एकमेकांना भिडणं. अगदी खरं आहे मिलिंद सर की नाशिक जिल्ह्यातल्या ज्या काही हॉटस्पॉट आहे ज्यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघ आहे, नाशिकचा मध्य विधानसभा मतदारसंघ आहे, नाशिकचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे आणि ज्या ठिकाणी आता हा सगळा राडा झालाय तो नाशिकचा पूर्व विधानसभा मतदारसंघ. हे 4-5 मतदारसंघ जे आहेत ते हॉटस्पॉट झालेले आहे. काल परवा आपण जसं बघितलं की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. त्यांच्यात राडा झाला, एकमेकांवर रिव्हॉल्व्हरमधून फायरिंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, एकमेकांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. हा प्रकार कुठे थांबतो नाही, तो नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात गणेश गीते यांची राहुल डिक्ले यांच्या कार्यकर्त्यांकडून वाहन फोडल्याची तक्रार झाली आणि बरोबर आहे. म्हणजे लक्ष्मण, आपण असं म्हणू शकतो की उद्याचा दिवस आणि मतदानाचा दिवस संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मला वाटतं संदीप नाईक हे आहेत पोलीस अधिकारी आहेत इथले वरिष्ठ, त्यांना त्यांची अर्थात नाशिक जिल्ह्यातल्या पोलिसांची जबाबदारी खूप जास्त असेल. कायदा सुव्यवस्था राखणं, मतदान शांततेत पार पडणं. अन्यथा अशा जेव्हा घटना होतात तेव्हा लोकांमध्ये एक भीती असते, दहशत असते आणि लोक साधारण मतदानापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. पण ती दहशत किंवा ते दडपण दूर करणं हे पोलिसांसमोरचं सुद्धा आव्हान असेल. लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.